आयोजित केलेल्या आजच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार, छायाचित्रकार, डिजिटल पोर्टल मीडिया, टेलिव्हिजन मीडिया, YouTube यातील सर्व सहकारी पत्रकार बंधू भगिनी यांचं मी आज या ठिकाणी महायुतीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय संजय मुश्रीफ साहेब, सन्माननीय मंत्री महोदय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, सन्माननीय आमदार राजेश क्षीरसागर, सन्माननीय आमदार अमलजी महाडिक, उपस्थित असणारे महेश जाधव, विजय जाधव, प्राध्यापक जयंत पाटील सर, आदिल फरास, नाना कदम, सुनील कदम यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त एक ऐतिहासिक अशी महायुती कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा होत आहे। या संदर्भात आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले 8 दिवस तिन्ही पक्षांनी, त्यांच्या सर्व नेत्यांनी, खास करून भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते माननीय चंद्रकांत दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून 2 पावलं पुढं 2 पावलं पाठीमागं सरकून आज 81 उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे। भारतीय जनता पार्टी 36 जागांवर निवडणूक लढवेल, शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी 15 जागांवरती निवडणूक लढवेल। प्रत्येक प्रभागामध्ये, बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। खरं पाहता 10 वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती। गेल्या 10 वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती। आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही, इच्छुकांना देऊ शकलो नाही, त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो। कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा ही महायुती होत असताना एक अभूतपूर्व उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। कोल्हापूरच्या विकासासाठी एक विजन घेऊन, एक विकासाची ब्लूप्रिंट घेऊन, एक विकासाचा रोडमॅप तयार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा असेल तो जनतेतून, प्रत्येक प्रभागातून, प्रत्येक घरातून, लोकांच्याकडून ज्या काही त्यांच्या अपेक्षा आपल्या नगरसेवकाकडून असतील, ज्या अपेक्षा आपल्या शहरासाठी असतील, त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची महायुती भविष्यातील 5 वर्ष काम करणार आहे। तुम्ही पाहिलं असेल गेल्या या 8-10 दिवसामध्ये आमची जी विरोधी आघाडी आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं, तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलाईन आहे। पण आमचं तसं असणार नाही। कारण काय झालंय, कोल्हापूर कसं पाण्याची बोंब झाली तसं, कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं, रखडलेला IT पार्क आहे तसं, असं नको आहे कोल्हापूरकरांना। मी सांगितल्याप्रमाणे एक विजन आणि रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास, चौफेर विकास, सर्व सोयी नियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। खरं पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे, कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, कोल्हापूरची जनता जागरूक आहे। प्रत्येक वेळी एक काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही। कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार कार्यरत आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास सुरू केलेला आहे, त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा पण आम्ही तिन्ही पक्षांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मी ही निवडणूक एवढ्यासाठी सोपी आहे असं आपल्या समोर म्हटलं, कारण लोक जागरूक आहेत, लोक जाणते आहेत, लोकांना माहिती आहे राज्यात कोणाचं सरकार आहे, केंद्रात कोणाचं सरकार आहे. आणि त्यामुळं जर आज काँग्रेसचे लोक, काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचे त्यांचे नेते जर आम्ही विकास करू म्हणून लोकांच्या समोर गेले, तर ते ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलतात त्याप्रमाणे काहीतरी त्यांचं स्टेटमेंट होईल. राज्यात तुमचं सरकार नाही, केंद्रात तुमचं सरकार नाही, तुम्ही विकास कसा करू शकणार? तुमच्याकडे आमदार नाही, तुमच्याकडे काही कसलाही प्रकारचे मंत्रीपद नसताना तुम्ही निधी कसा देणार? एवढं समजण्याइतके लोक कोल्हापूरचे जागरूक आहेत. म्हणून यावेळी त्यांची कुठल्याही पद्धतीची अशा पद्धतीची फसवणूक लोक स्वीकारणार नाहीत. आणि म्हणून आत्मविश्वासानं आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मी आपल्याला उद्या सकाळपर्यंत तिन्ही पक्षांच्या आमची जी एकमत झालेली उमेदवारांची यादी आहे ती उद्या सकाळपर्यंत आम्ही आपल्याला देत आहोत. सध्या मी आपल्याला संख्या सांगितलेली जेवढ्या जागेंवरती आम्ही निवडणूक लढणार आहोत, एकत्रितरित्या प्रचार करणार आहोत, एकत्रितरित्या लोकांच्या समोर जाऊन त्यांच्या अपेक्षा, अडीअडचणी आणि कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी, कोल्हापूरमध्ये पर्यटनाचा विकास होण्यासाठी, कोल्हापूर शहरात अंतर्गत रस्ते, विमानतळ, सर्व सोयीनियुक्त भौतिक सुविधा असणारं हे एक सुंदर असं शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कार्यरत राहू, अशा पद्धतीची ग्वाही मी आज आपल्या सर्वांना देतो. मी व्यासपीठावर असणाऱ्या सर्व तिन्ही पक्षांच्या नेते मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की म्हणजे अतिशय जटिल परिस्थिती निर्माण झाली असताना सगळ्यांनीच दोन पावलं मागं पुढं करून मोठं मन करून ही माहिती घडवलेली आहे. मी सर्व नेते मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिटकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीनं एकत्रित पद्धतीनं निवडणूक लढवण्याचा निर्णय जो काही घेतला त्याची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यासाठी उपलब्ध असणारे जिल्ह्याचे ज्येष्ठ मंत्री, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय साहेब, आदरणीय खासदार धनंजय माने साहेब, आदरणीय आमदार राजेश शिरसाट साहेब, आदरणीय अमर माणिक साहेब, सन्मान्य माजी आमदार जाधव, तिन्ही पक्षाचे सर्व जिल्हा प्रमुख सन्मान्य सुजित पवार, माजी महापौर सुनील कदम साहेब, महेश जाधव साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माध्यम आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः शहरातल्या आजचा निकाल काय असणार आहे बघण्यासाठी उपस्थित असणारे सर्व नेते. खरं तर महायुतीच्या वतीनं ही निवडणूक लढवण्यासाठी मॅरेथॉन पद्धतीच्या बैठका सुरू होतील आणि नेमकं आम्ही काय करतो याच्याबद्दलची उत्सुकता तुमची सुद्धा शिकली. दररोज पेपरमधून आम्ही काय करतो ते आम्हाला माहित नव्हतं, तेवढं तुमच्याकडे आणि ते सगळ्या उत्सुकता जे होती त्या उत्सुकतेला आता एक मूर्त स्वरूप आलेलं आहे. आणि कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारे महायुतीचे एक अतिशय तगडत आहे, ज्याच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षांमध्ये या शहराला आवश्यक असणाऱ्या विकासाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार निवडतो. याचा उल्लेख आदरणीय खासदार मंत्री साहेब, आदरणीय खासदार माणिक साहेबांनी केला, की ज्यामध्ये महायुतीच्या वतीनं होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 36 उमेदवार, शिवसेनेचे 30 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 15 उमेदवार, अशा पद्धतीने तिन्ही पक्षांचं एकमत झालं की ज्याची पुढे यादी आपल्याकडे महायुतीच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोल्हापूरकरांच्या असणाऱ्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी या देशामध्ये महायुतीचं सरकार आहे, या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री महायुतीचा आहे आणि या शहराचे दोन्ही आमदार सुद्धा महायुतीचे. त्यामुळे विकासाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कार्य केलं आणि त्या सगळ्या निधीची पूर्तता करण्याबरोबर एक राईट इंजिनिअरिंग शहराच्या विकासाच्या अनेक ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्ष अवतरण्यासाठी अशी संधी परत येणार आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी सुद्धा आणि आम्हा सगळ्यांची जबाबदारी म्हणून सुद्धा आम्ही सगळेजण जे काम करणार आहोत त्या सगळ्यांचा कौल त्यांच्या 15 तारखेपर्यंत मांडणार आहोत. महायुतीचे पॅनलमध्ये अतिशय सक्षम, अनुभवी आणि चारित्र्य संपन्न अशा पद्धतीच्या सगळ्या उमेदवारांची यादी आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार जसं महाराष्ट्रात आहे तसं शहरावरती सुद्धा महायुतीची सत्ता येण्यासाठी आम्ही काम करतोय. निश्चितपणाने त्या सगळ्या कामकाजाची सुरुवात आज आपल्या उपस्थितीमध्ये करत. आज या महायुतीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित केली जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब, राज्यसभेचे खासदार माडी, आमदार राजेश साहेब, आमदार आनंद माडिक, माजी आमदार जाधवताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले तिन्ही पक्षांचे जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं आपण प्रसार माध्यमांचे सगळे माझे बहिणी आणि मित्रांनो, आताच खासदार धनंजय मुंडे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री महायुतीमध्ये आपण कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये पुढे जाणार आहोत याची माहिती दिली आहे. आणि मला वाटतं अनेक दिवसाच्या कठीण परिस्थितीत सुद्धा मॅरेथॉन बैठकीमध्ये आपण हा निर्णय घेतला आणि 81 उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला. याचा उल्लेख खासदार साहेबांनी केलेला होता. जर एक 5 वर्षापूर्वी निवडणूक झाली असती तर थोडी संख्या कमी झाली असती. त्यावेळेला असलेले उमेदवार, नंतर ज्यांना अधिकार मिळाला, नवीन उमेदवार मतदार, म्हणजे अशी फार मोठी संख्या या तिन्ही पक्षाकडे झाली आणि त्यातून 81 उमेदवार काढणं ही फार मोठी कठीण गोष्ट होती. ज्यांना आपण उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांच्याबद्दल खासदार साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांना योग्य तो मान सन्मान देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू. आता उद्या 81 नावं जाहीर होतील आणि या 81 नावं जाहीर झाल्यानंतर आम्ही प्रचाराचा शुभारंभ एकत्र करू. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रचारासाठी कोल्हापूरला येतील. त्याचा उल्लेख या दोघा नेते मंडळींनी केला. कोल्हापूर शहर हे देशात एक चांगलं शहर करण्यासाठी आणि सर्वांग सुंदर करण्यासाठी ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही युती प्रामाणिकपणानं काम तर करेलच. त्याशिवाय ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत ती कसं असावं कोल्हापूर तसं करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू. आणि आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असल्यानंतर विरोधक कसा निधी आणणार आहे, विरोधक कसा विकास करणार आहे. मला वाटते फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारून या निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी निधी आणावा लागतो आणि निधी आणण्याचा कोणताही आज त्यांच्याकडे मार्ग नाही. दुसरे, आम्ही महायुती सरकारनं जे निर्णय चांगले घेतलेले होते त्यामध्ये आम्ही लाडक्या बहिणीचे 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. वर्षभर महायुतीचं सरकार येऊन सुद्धा आम्ही एकही महिना, त्या 2 महिन्याचे पैसे आता जमा लवकर होतील. त्याच्यावर 2100 रुपये देण्याचं वचन आम्ही महायुती सरकारनं पाहिलं आणि ते पण आम्ही केल्याशिवाय राहणार. मला वाटते नरेंद्र मोदी साहेबांनी मोफत गहू, तांदूळ 2929 पर्यंत देण्याचं वचन दिलेलं आहे. अशा अनेक गरिबांच्या योजना आणि विशेषतः डीबीटीद्वारे लोकांच्या खात्यामध्ये पैसे कसे वर्ग होतील त्यामध्ये एकही पैशाचा गैरवापर होणार नाही ही भूमिका देशाच्या पंतप्रधानांनी घेतली. आणि मला वाटतं एक चांगलं या निमित्ताने काम या देशामध्ये 10-15 वर्षांनी झालं. आमच्या या उमेदवारांना कसं काम करावं त्याचं आम्ही माहिती आणि ट्रेनिंग देणारच आहोत. पण मला वाटतं काँग्रेसच्या काही नेते मंडळींचं मी वक्तव्य ऐकलं तिथे म्हणाले की क्रॉस वोटिंग झालं किंवा काय शिटिंग झालं, फिक्सिंग झालं तर आम्ही राजीनामा केला. ऐका, असं करून आलेल्या लोकांना राजीनामा घेण्याची कायद्यात तरतूद नाही. मला वाटतं माझ्या मित्राला ते माहिती नसावं. आम्ही मात्र ठरवलंय असं क्रॉसिंग, असं शिटिंग आणि असं फिक्सिंग झालं तर तिन्ही पक्षांना पद्धत द्यायचं. कारण शेवटी उमेदवार प्रभागात त्यांची आधी पहिली निवडणूक आहे. 1 प्रभागाची निवडणूक आम्ही केली, 2 प्रभागाची केली, 3 प्रभागाची सुद्धा मला वाटतं एकदा झाली नाही, 2 झाली
4 प्रभागाची पहिल्यांदा निवडणूक होती, नगरपालिकेला झाली निवडणूक. म्हणजे हा पहिला प्रश्न होता की 4 प्रभागाचे उमेदवार निवडतात आणि ते सगळे उमेदवार निवडतात. हे फार मोठं आव्हान काम होतं. ते मला वाटतं तिथे पक्षाच्या सर्व नेते मंडळांनी पार पाडलं. त्यामध्ये मला खरोखर मनापासून आभार मानले पाहिजे, त्याला धन्यवाद दिले पाहिजे. राजेंद्र पाटील असतील, महेश जाधव असतील, नाना कदम यासारखी जे त्याचे मागचे लोक आहेत त्यांनी फार म्हणजे मेहनत घेतली, कवायत घेतली, एकत्र आणणं, त्यांना बसवणं हे फार मोठं काम असतं. कारण काय आम्हाला नेते मंडळींना सगळे काय अभोकडे काय माहिती असत नाही. अभोकडे माहिती असतं, त्यानंतर आरक्षण माहिती असणं, त्याप्रमाणे त्यांच्या उमेदवारात थोडी तोड उभा करणं हे आम्हाला माहिती देणं हे काम फार चांगलं काम या मंडळींनी केलं. राज्यात शारद शब्दही मला नाव घ्यावं लागलं. या सगळ्या मंडळींनी अजित पवार यांनी आम्हाला सर्वांनी मदत केली. त्यामुळे हे सगळं आज हे 81 उमेदवार आपण निवडू शकलो, त्यालाही मनापासून धन्यवाद देतो. आणि वाटते आम्ही सगळे मिळून एक जिद्दीनं चिकाटीनं 81 उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेऊ, जीवाचं रान करू, झाडांची काढत रक्ताचं पाणी आम्ही करू, मला विश्वास आहे आम्ही करतो. आणि कोणत्याही गोष्टी त्या महानगरपालिकेवर महायुतीला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे. च्या 33 होत्या. 33 हे बघा, जे निवडून आणणारे आहेत त्यानेच आम्ही उभी करतो. विनाकारण खोटी प्रती करणं योग्य नाही. म्हणून एक 70-80 गोळा करतो. बघू तिथं काय होते ते आम्हाला.